बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये एका गंभीर गुन्ह्यामध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। मात्र या मृत्यूला पोलीस प्रशासन आणि जिल्हा रुग्णालय जबाबदार असल्याचे आरोप DPIचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य भैया चांदणे यांनी केले। स्वतः अजिंक्य चांदणे आपल्यासोबत आहेत। भैया, काय सांगतात की त्या कैद्याला काही दिवसापूर्वीच कारागृहामध्ये ठेवण्यात आलं होतं, मात्र पोलीस कारागृहात असतानाच पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झाला आहे असं देखील आरोप त्यांच्यावर झाला आहे। तुम्ही स्वतः त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली, काय नेमकं? केज पोलीसचे कर्मचारी आणि अधिकारी यांच्या माध्यमातून आशिष धिवार या दलित तरुणाला ज्या पद्धतीनं अमानुष मारहाण झाली, PCR त्याला 2 दिवस ठेवण्यात आलं। PCR त्याला अमानुष मारहाण या पोलीस प्रशासनाने केली। घरापासून तर पोलीस स्टेशनपर्यंत त्याला मारत होते। त्याच्या घरच्यांना पैशाची मागणी या पोलिसांनी केली, जर पैसे दिले नाही तर आणखी मारू अशा पद्धतीनं धमक्या दिल्या आणि त्याच्यानंतर MCR न्यायालयाने दिल्याच्यानंतर त्याला कारागृहात टाकण्यात आलं। परंतु त्याची अत्यंत परिस्थिती हलाखीची झाली होती। मारहाणीमुळे आणि त्याचं वय कमी असल्यामुळं तो अत्यंत दहशतीमध्ये होता। त्याच्यानंतर जिल्हा कारागृहामध्ये त्याची परिस्थिती खराब झाल्यामुळं कारागृह अधीक्षकांनी आणि पोलिसांनी कारागृहाच्या त्याला जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं। जिल्हा रुग्णालयामध्ये 3 दिवस त्याच्यावर कसल्याही पद्धतीची ट्रीटमेंट करण्यात आली नाही। उन्हामुळे तो अत्यंत परिस्थिती त्याची हलाखीची झाली। तिथं CCTV नाही आहे जिल्हा रुग्णालयामध्ये, तिथं कुठल्याही फॅन नाही आहे। ठीक आहे, आम्ही समजू शकतो की कारागृहामध्ये फॅन लावता येत नाही, तिथं कूलरची व्यवस्था नाही। आज जेव्हा त्याचा मृत्यू झाला तेव्हा तिथं कूलरची व्यवस्था करण्यात आली। त्याला अक्षरशः पलंगाला 2ही हाताला बांधून ठेवण्यात आलं होतं। त्याचाही व्हिडिओ आमच्याकडे आहे। म्हणजे याला जबाबदार जसं पोलीस सिस्टीम आहे, जिल्हा रुग्णालयाची सिस्टीम आहे, या सिस्टीमचा, या व्यवस्थेचा तो बळी आहे असं आमचं मत आहे। आणि याच्यामध्ये सखोल चौकशी झाली पाहिजे। याच्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांची, त्यांच्या कर्मचाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे। याच्यासाठी आम्ही SP कावत साहेब यांची भेट घेतली। याच्यामध्ये CS असणारे साळुंके साहेब यांची भेट घेतली। यांना सविस्तर पत्र आम्ही दिलेले आहेत, SPंना पत्र दिलेलं आहे। याच्यामध्ये पोस्टमॉर्टम आम्ही करणार नाही अशी त्यांच्या नातेवाईकांची मागणी आहे। आत्ताच बीड जिल्ह्याचे न्यायाधीश या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्या अंडरमध्ये ही सगळी चौकशी चालू आहे। त्यांचा आम्ही त्या ठिकाणी आभार मानतो की तुम्ही या ठिकाणी आलात, तहसीलदार या ठिकाणी आलेत। याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि याच्यातील असणारे आरोपी असणाऱ्या पोलीस कर्मचारी आणि जिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे। भैया, आपण पाहिलं की गेल्या 3 तासाहून अधिक काळ झाला तुम्ही या ठिकाणी थांबलेला आहात। तुम्ही त्या जे कैदी आहे मयत झाल्या त्यांच्या नातेवाईकांशी देखील बोललात, पोलिसांशी देखील तुम्ही संवाद साधला असेल। प्राथमिक कारण काय सांगितले नेमकं त्यांच्या नातेवाईकांना तुम्हाला? प्राथमिक कारण असं सांगण्यात आलेलं आहे की त्याची मानसिक स्थिती खराब होती। आता मानसिक स्थिती खराब होती हे ठरवणारे कोण आहेत? 2 दिवसामध्ये यांना कशा पद्धतीने हे माहीत झालं? इथं आणल्याच्यानंतर त्याला बांधून का ठेवण्यात आलं? बांधण्याचं कारण काय? आम्ही यांना विचारलं, जिल्हा रुग्णालयातील अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना, परंतु ते त्याचं उत्तर देऊ शकले नाहीत, बांधण्याचं कारण सांगू शकले नाहीत। आणि मृत्यू हा जर तो मानसिक रुग्ण असेल तर त्याने मृत्यू कसं काय होऊ शकतो? तुम्ही त्याला योग्य ट्रीटमेंट दिली नाही म्हणूनच त्याचा मृत्यू झाला आहे असा आमचा जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर आरोप आहे। तुम्ही रुग्णालय प्रशासन किंवा जेल प्रशासन असेल यांच्यावर देखील आरोप केलेत। गेल्या काही दिवसापासून आपण जर पाहिलं तर याच जिल्हा कारागृहातून अनेक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होतात। अनेक वेळा हे म्हणजे गेल्या काही 1-1.5 वर्षापासून हे जे जिल्हा कारागृह आहे चर्चेत राहिलेलं आहे आणि अशातच या रुग्णाचा कैद्याचा मृत्यू झाला। आता जिल्हा कारागृहाच्या पोलीस प्रशासनाकडून आम्ही माहिती घेतली, त्यांनी त्याला ॲडमिट करून 3 दिवस झाले होते। त्याच्यामध्ये त्यांचा कुठलाही दोष नाही आहे। परंतु हे जे चालू आहे कारागृहामध्ये वारंवार ह्या कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत आहेत, याच्यातून बीडचं जे नाव आहे हे खराब होत आहे। याच्यामध्ये बीड जिल्ह्याचं नाव खराब होऊन त्याच्यामध्ये इथे येणाऱ्या लोकांची संख्या, जी बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्याही कमी होत आहे, जिल्हा बदनाम होत आहे। हे कुठंतरी थांबवलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। आता शेवटची मागणी, तुम्ही पोलीस अधीक्षकांना भेटणार आहेत, नेमकं काय मागणी करणार आहेत आणि या प्रकरणाचा तपास पुढे कसा झाला पाहिजे? पोलीस अधीक्षक कावत साहेब यांच्याशी आमची चर्चा झाली, त्यांना आम्ही निवेदनही दिलं। त्यावर त्यांनी आश्वासनही आम्हाला दिलं आहे की याच्यावर सखोल चौकशी होईल, PM रिपोर्ट येऊ द्या, PM रिपोर्टच्या अहवालाच्या नंतर आम्ही गुन्हे दाखल करू असं कावत साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, ती जी कारवाई करतील त्याच्यावर आमचा विश्वास आहे। जर कारवाई याच्यावर झाली नाही
मग मात्र आम्हाला रस्त्यावर उतरून रस्त्यावरची लढाई आंदोलनाच्या माध्यमातून लढावी लागेल. निश्चितच अजिंक्य चांदणे होते DPIचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्यांनी सांगितलं की पोलीस अधीक्षकांना या संदर्भात भेट घेऊन त्यांनी एक निवेदन देखील दिलेलं आहे. आता या कैद्याचा जो मृत्यू झाला आहे त्या प्रकरणी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईल, त्यानंतर त्याचं शवविच्छेदन होईल आणि शवविच्छेदनाच्या अहवालामध्ये काय येतं यानंतरच आता पुढील प्रोसेस केली जाईल. मात्र त्यांनी अशी मागणी केली आहे की यामध्ये जे काही दोष आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई झाल्यास DPI रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे. सक्रिय मुकुंद समी, आप्पासाहेब मोरकर, लोकाशा TV, बीड.